फक्त मला शोबाजी करता आली नाही, परंतु भरपूर आंदोलनं केलेली आहेत. मी बैलगाडा विमा कंपनी चालू केली. मला सांगा, डॉक्टर अमोल कोल्हे श्रेय घेतात, त्यांनी श्रेय घ्यावं, पण त्रास मी सहन केलेला आहे. बैलगाडा शर्यतीचा खेळ हा माझ्या हृदयाशी जोडलेला आहे. 20 वर्षामध्ये माझ्याकडं नोंद आहे 813 रविवारी जनता दरबार घेतलेत. मतदारसंघामध्ये कुठेही बैलाला इजा झाली तर 25,000, 50,000, अगदी लाख रुपयापर्यंत भरपाई करायचं काम माझ्या बैलगाडा विमा कंपनीनं केलं. 20 वर्षात 1000-1200 तरुणांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. लाखो रुपये मी खर्च केले, पण मी कधी असा डिंगोरा पेटवला नाही. मी असा कधी नकली घोडीवर बसून आलो नाही. दुर्दैवानं काम पूर्ण व्हायला आणि मी पराभव व्हायला एकच वेळा. मी निवडून आलो आणि काम चालू झालं. असं नसतं. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी मी सांगतो, माझी निष्ठा आहे जनतेशी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो फॉर द पीपल न्यूजचा जो महाराष्ट्र दौरा आपण करतोय, त्या अंतर्गत आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आहेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहे. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. नमस्कार. आपण 3 टर्म खासदार होतात, म्हणजे हॅट्रिक साधणं हे भल्याभल्यांना जमत नाही, पण ती आपण साधली होती. 4थ्या वेळेस नकळतपणे तो पराभव आपल्याला समोर आला. पण या 3 टर्ममध्ये बरीच अशी काही विकास कामं तुम्ही या भागासाठी केलेली आहेत. अशी कोणती कामं केल्याचं तुम्हाला एक समाधान मिळतं की आपण 3 टर्ममध्ये ही कामं केली आहेत, आणि त्या अंतर्गतच तुम्ही काही स्वप्नही बघितली होती, काही प्लॅनही केले होते, आणि पण ते थोडे खंडित झाले. आता ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा तुम्ही निवडणुकीला उभे आहेत. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. खरं म्हणजे मी पहिल्यांदा जिंकून आलो ते 2004 साली. निवडून आल्यानंतर मी माझ्या ह्या मतदारसंघाचं, त्यावेळेला खेड लोकसभा मतदारसंघाचं नाव होतं, आणि तो मतदारसंघ खूप व्यापक मोठा होता. आणि त्या मतदारसंघाचं 5 वर्षाचं मी एक विकास आराखडा माझ्या दृष्टीने तयार केला होता की मला काय काय करायचं. त्यामध्ये प्रामुख्यानं पुणे नाशिक रेल्वे असेल, हायवेची ट्रॅफिक असेल, आणि आदिवासी भागामध्ये माझा मतदारसंघ त्यावेळेला असा होता की जुन्नर अजूनही आहे, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि भोरवेल्ला असा मला राष्ट्रीय महामार्ग तयार करायचा होता आदिवासी भागातून, आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग असं नाव ठेवून की कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या ठिकाणी तिथं टुरिस्ट स्पॉट करायचा, आणि आदिवासी हा जे संपूर्ण 4ही तालुक्याला जोडणारा मार्ग तयार करून त्या ठिकाणी रोजगार, स्थानिकांना रोजगार मिळवून देणं, पर्यटन वाढवणं हा त्या पाठीमागचा उद्देश होता. दुर्दैवानं 15 वर्षात ते झालं नाही, 10 वर्षात तरी झालं नाही, पण तो माझा ड्रीम प्रोजेक्ट अजूनही आहे. आता त्या प्रकल्पाला थोडीफार चालना मिळायला लागली आहे की हा माझा शिरूर मतदारसंघ पुण्याला जलद गतीनं जोडणं, मुंबई शहराला जोडणं, जुन्नर कल्याणला जोडणं, हे प्रकल्प आता माझ्या टप्प्यात आलेले आहेत. परंतु महत्त्वाचा प्रकल्प होता तो पुणे नाशिक रेल्वे. त्या रेल्वेसाठी 2005 सालापासून मी प्रयत्न करत राहिलो. प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये मी माझ्या ह्या प्रकल्पाची सातत्यानं आवेशपूर्ण याच्यामध्ये मी माझी मागणी मांडत आलो. वेळी प्रसंगी सरकारवर टीका करत आलो, कारण 15 वर्ष माझी जवळजवळ 10 वर्ष तरी विरोधातली होती. मग त्याला सरकारनं कधीतरी सांगायचं की नाही तो प्रकल्प परवडत नाही, निगेटिव्हमध्ये ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ते रिटर्नमध्ये गेलं. मग दुसऱ्यांदा त्यांना मी स्वतः सर्वे करायला लावलं, सर्वेला पैसे मिळवले दिले लोकसभेमधून, आणि तो सर्वे करताना पुण्यापासून नाशिकपर्यंत त्या अधिकाऱ्यांबरोबर मी प्रवास केला आणि पटवून दिलं
ही बाजार कमिटी, इथं ही मालाची वाहतूक आहे, इथं चाकणची वाहतूक आहे, इथं जुन्नर आहे, इथं आळेफाटा, अशा प्रकारचं सगळं दाखवत तो प्रकल्प कधीचं त्यांनी सँक्शन केला की हा प्रकल्प काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झाला. त्यावेळेला प्रकल्पाची किंमत होती 2,500 कोटी रुपये. 2,500 कोटी नॉर्मल रेल्वेमध्ये आपलं नेहमीप्रमाणे जी आहे परंपरागत मंजूर झाला. मंजूर होऊन तो नियोजन विभागाकडे गेला, प्लॅनिंग कमिशनकडं, आणि दुर्दैवानं प्लॅनिंग कमिशनकडे 2 वर्ष लटकून राहिला. त्याच्या अगोदर महत्त्वाचे प्रकल्प त्यांना घ्यायचे होते म्हणून तो बाद झाला प्रकल्प. 2014ला जेव्हा सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले, पहिल्या वर्षी त्यांनी घेतलं नाही, त्यामुळे माझी बरीचशी वादावादी लोकसभेमध्ये झाली. मग 2015च्या बजेटच्या अगोदर मी त्यांच्याकडं प्रदीर्घ बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी पटवून दिलं की माझ्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं जीवन, 3 जिल्हा पुणे, नगर, नाशिक, याचा किती मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या जीवनावर बदल होईल, एक नंदनवन होईल ह्या भागाचं, म्हणून तो प्रकल्प त्यांनी मंजूर केला. त्यावेळेला त्याची कॉस्ट होती साधारण 7,500 कोटी रुपये. तुम्ही वादावादी झाल्याचं बोलला, म्हणजे त्यावेळेस तर सरकार तुमचंच होतं, म्हणजे भागातल्या विकासासाठी साहजिक आहे ना. प्रसंगी आपल्या सरकारशी भांडण्याची वेळ आली तरी तुम्ही ते भांडू शकता. अगदी असं झालं की सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना माझा प्रकल्प हा बजेटमध्ये न घेतल्यामुळं मी सरकारवर टीका केली. त्या दिवशी रात्री सुरेश प्रभूजींनी मला फोन करून बोलून घेतलं, अरे मला सांगितलं का नाही, या आपण चर्चा करू, बसू. म्हणजे मला माझा वैयक्तिक काय बोलायचं नव्हतं की माझ्या भागातला प्रकल्प झाला पाहिजे, माझ्या जनतेचं भलं होईल, ह्या भागाचं नंदनवन होईल म्हणून भांडलो. आणि कधीही अनेक वेळा सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलो आणि आंदोलनं केलेली आहे. आज विरोधी पक्ष उमेदवार काही जरी गप्पा बाता मारत असल्या तरी मी कितीतरी आंदोलनं केली आहेत. बैलगाड्यासाठी आंदोलन केली आहेत, दुधाच्या भावासाठी आंदोलनं केली आहेत, कांद्याच्या भावासाठी आंदोलनं केली आहेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंदोलनं केली आहेत. फक्त मला शोबाजी करता आली नाही, परंतु भरपूर आंदोलनं केलेली आहेत. तुम्ही बैलगाडा शर्यतीचा विषय काढला. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बैलगाडा शर्यत हा टॉपचा विषय सध्या प्रचारामध्ये आहे आणि त्याचं श्रेय कुणी घ्यायचं. म्हणजे आता बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे, पण नेमके काय तो प्रसंग होता? तुमच्यावर केस देखील दाखल झालेली आहे, तुम्ही कोर्टात लढल्याचं सांगता, 40-50 लाख रुपये तुमच्या खिशातून गेल्याचं म्हणता, पण याचं वास्तव काय नेमकं जनतेला कळेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बैलगाडा शर्यत हे क्षेत्र 2005 सालापूर्वी किंवा 2004च्या पूर्वी अगदी दुर्लक्षित होतं. कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. बैलगाडा शर्यत ही गाव जत्रेच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी नुसते गाडे पळवणं, गावचे गाडे पळवणे वगैरे एवढ्यापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे शर्यत नव्हती, बैलगाडे पळवलं जायचे यात्रा जत्राच्या उत्सवामध्ये. परंतु मी त्यामध्ये रस घेतला, माझ्या काही सहकार्याने त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि याला थोडंसं व्यापक स्वरूप देण्याचं काम केलं. म्हणजे मग हळूहळू लोकांच्या पद्धती बदललेल्या, सिस्टममध्ये फरक आला. मग बैलगाडा हलवून सोडताना घाटाच्या वर जाईपर्यंत त्याचे सेकंद मोजणं, मग ते घड्याळ लावणं, याच्या प्रकारची सुरुवात झाली. आणि मग त्याला चुरस वाढली, स्पर्धा वाढत गेली, बक्षिसं वाढत गेली. पूर्वी बक्षिसं नसायची, मग ती बक्षिसं वाढत गेली. मग हे थोडंसं त्याला प्रमोट करण्यासाठी मी खूप जातीनं लक्ष घातलं, एवढ्यापर्यंत की बैलगाडा घाटामध्ये एखादा बैल जखमी झाला, पळता पळता कुठं पडला, शिंग मोडलं, पाय मोडलं, बैल आदू झाला, निकामी झाला, अशा वेळेला मी बैलगाडा विमा कंपनी चालू केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून ज्या घाटात बैलाचं नुकसान झालं त्याला 50,000पासून लाख रुपयापर्यंतची भरपाई मी देत होतो. शेतकरी द्यायचे मला काही 100 रुपये, 150 रुपये वर्गणी अशी. पण त्या वर्गणीत काय व्हायचं, ते एका दिवसात संपून जायचे. पण संपूर्ण सीझनभर मतदारसंघामध्ये कुठेही बैलाला इजा झाली तर 25,000, 50,000, अगदी लाख रुपयापर्यंत भरपाई करायचं काम माझ्या बैलगाडा विमा कंपनीनं केलं. तिथून बैलगाडा शर्यतीला अजून मोठं व्यापक स्वरूप आलं. मग पेटा, वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट वगैरे सगळ्यांचं लक्ष ह्या क्षेत्राकडे आलं की इथं प्राणी मात्रांची हालत होते, म्हणजे छळ होतो आहे. मग हळूहळू मी राजकीय क्षेत्रातला माणूस, मी बैलगाडा क्षेत्रामुळं मी जिंकलो म्हणून विरोधी पक्षांनी माझ्यावर किंवा
पेटाला हाताशी धरून बंदी आणण्याचा प्रयत्न केला. षडयंत्र केलं एक षडयंत्र, अक्षरशः षडयंत्र. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी तर अक्षरशः पेटांनाच उभं केलं माझ्या विरोधात. आणि बैलगाडा शर्यतीवर 2005ला बंदी आली. चाकणमध्ये आपलं मंचरमध्ये दंगल झाली. लोक एकत्र जमली का बैलगाडा शर्यतांचा शेतकऱ्याचा खेळ आहे, बंदी का म्हणून लोक जमली. पोलिसांनी हे केलं, SP DYSP मोठा फोर्स बोलवला. पब्लिकला मी शांत करत होतो, पण दगडफेक झाली. मी लोकांना शांत करत होतो, परंतु पोलिसांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर केस दाखल केली. आता केस पण दाखल केली सूडबुद्धीनं, 307चा गुन्हा लावला. आता काय मी शांत करतो आहे, पण गुन्हा लावताना 307चा गुन्हा लावला. ती केस अजूनही प्रलंबित आहे. गेल्या कोर्टाच्या वाऱ्या चालू आहेत अजून. 19 वर्षापासून ती केस खेडच्या सेशन कोर्टामध्ये अजूनही चालू आहे. त्यांना मी विनंती केली की इलेक्शनच्या पिरियडमध्ये ती तारीख ठेवू नका म्हणून. त्यांनी 14वी तारीख ठेवलेली आहे. मला ती केसेस अजूनही अटेंड करावं लागतं आहे. आत्तापर्यंत किमान 100 वेळा कोर्टात जावं लागलं. ही एकच नाही, अजून 2 केसेस माझ्या बैलगाडा शर्यतीच्या वरच्या माझ्या अंगावर आहेत, बाकी कोणाच्याच नाही. मला सांगा, डॉक्टर अमोल कोल्हे श्रेय घेतात, त्यांनी श्रेय घ्यावं, पण त्रास मी सहन केलेला आहे, खर्च मी केलेत. सुप्रीम कोर्टामध्ये 2012ला ज्यावेळेला केसचा निकाल लागला, त्याची ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाची माझ्या नावानं, शिवाजी आढळराव पाटील वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आणि पेटा वगैरे सगळे एकत्र धरून माझ्या नावावर केस आहे. आणि केसचा निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे. औरंगाबाद हायकोर्ट खंडपीठाचा निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे. हे सगळं करताना प्रत्येक सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक तारखेला जाणं, उपस्थित राहणं, कागदपत्री पुरावे देणे, खर्च करणे, मोठे मोठे वकील अपॉइंट करणं, ही काही सोपी साधी आणि स्वस्तातली गोष्ट नाही आहे. लाखो रुपये मी खर्च केले, पण मी कधी असा डिंगोरा पेटवला नाही. मी असा कधी नकली घोडीवर बसून आलो नाही. घाटातील लोकांना काही मला बोलता येतं म्हणून मी काही खोटं बोलत राहायचो आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा, ते मला नाही जमलं कधी. बैलगाडा शर्यतीचा खेळ हा माझ्या हृदयाशी जोडलेला आहे, हा माझ्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलेला आहे. आज तुम्ही सगळं काय मी तुमचं योगदान काय? मी बैलगाडा शर्यतीची केस शर्यती चालू व्हाव्या म्हणून सरकार काय कायदे करत नव्हते, त्याला कायद्यात दुरुस्ती पाहिजे होती, तर कायद्यात दुरुस्ती सरकार करत नव्हतं. म्हणून लोकसभेमध्ये प्रोव्हिजन आहे की सदस्याने, खासदाराने खाजगी विधेयक मांडायचं असतं, आणि त्या विधेयकामध्ये हा कायदा जर मंजूर झाला, हे अमेंडमेंट जर मंजूर झाली, तर त्याच्यासाठी किती खर्च येईल, नियमावली निर्माण करणं किंवा काय भविष्यामध्ये त्याला काय खर्च येईल का, हे सगळं बजेट वगैरे सगळं करून मी 2 वेळा बैलगाडा क्षेत्राच्या संबंधित खाजगी विधेयक मी मांडलेत. बाकी कोणी नाही मांडले. मी एकमेव खासदार आहे. लोकसभेमध्ये मी माझ्या कारकिर्दीमध्ये 5 ते 6 वेळा हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला. कधी बजेटच्या भाषणामध्ये, कधी स्पेशल सेशनमध्ये, कधी 0 आवरमध्ये, कधी 377 कलमांच्या अंतर्गत अनेक वेळा हे प्रश्न मी मांडले. पण कधी बघितलं का तुम्ही की मी एवढा मोठा डोंगरवा पेटला की मी केलं नाही. तुम्ही केलेत एवढी कामं, परंतु तुमच्यावर जे आक्षेपांची जी मालिका आहे ती काही थांबत नाही. मी पुढं आणखी एक आक्षेप उपस्थित केला जातो की ट्रॅफिक सोडवण्यासाठी आढळरावांनी काय केलं. हा अतिशय गमतीचा प्रश्न आहे. मुळात नाशिक फाटा ते सिन्नर हा रस्ता व्हावा, ह्या रस्त्यावरची ट्रॅफिक मी व्हिज्युलाइज केली 2005-2006ला. त्यावेळेला ल्युटी ट्रॅफिक नसायची, खेडला ट्रॅफिक नव्हती, मंचरला नव्हती, चाकणला नव्हती. पण मला लक्षात आलं की माझ्या अगोदरच्या लोकांनी जे काय केलं, नाशिक फाट्यापासून चांडोली म्हणजे आपल्या खेडपर्यंत, त्या रस्त्यावर काहीतरी 227 कोटी रुपये खर्च केले. चाकणला 2 बोगदे उभे केले की ज्याचा अडथळा आता दिसतो आहे ट्रॅफिकचा. पण मी ठरवलं की नाही, हे करून चालणार नाही. हा राष्ट्रीय महामार्ग खूप मोठा महत्त्वाचा ट्रॅफिकचा आहे. नाशिक आणि पुणे ही 2 शहरं महत्त्वाची जोडली जाणार आहे. आणि म्हणून मी 2007पासून मागं लागलो. 2008-09ला तत्कालीन मंत्री, मला वाटतं CP जोशी होते, काँग्रेसचे मंत्री, रस्ते वाहक, त्यांच्याशी माझी भांडणं झाली. ते म्हणाले, नाही, अभी महाराष्ट्र के लिए हमारे पास कुछ पैसा बचा नहीं है. मी त्यांना
पटवून दिलं की महाराष्ट्रापेक्षा 1.5 पट पैसे तुम्ही राजस्थानला वापरलेत, कारण तुम्ही मंत्री आहात नॅशनल हायवेचे, मला हा रस्ता करून पाहिजे. ते नाही म्हणाले, अधिकारी पण म्हणाले नाही होगा. मग मी असा सोप्यावर बसलो होतो, मांडी घालून बसलो. म्हटलं मी आता उठत नाही जोपर्यंत मला तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही. तुम्ही भले मार्शलला बोलवा, माझी काही हरकत नाही, पण मी जागेवरून हटणार नाही. शेवटी मंत्री हात जोडून म्हणाले थांबा 2 दिवस, आणि 3 दिवसांनी त्यांनी प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलं. आणि त्याच्यानंतर DPR करायला जवळजवळ 2.5-3 वर्षे लागली. 11-12ला DPR तयार झालं, 13ला टेंडर झालं, 13-14ला त्याची वर्क ऑर्डर निघाली. आणि त्यावेळेला त्या जागेवर नितीन गडकरी म्हणून मंत्री त्या ठिकाणी आले. आणि 2014ला चालू झालेलं काम बायपासेसचं भूसंपादनासाठी अडलं गेलं. त्यावेळेला त्या रस्त्यामध्ये चाकण नव्हतं, तो खेडपासून सिन्नर रस्ता होता. पण बायपासेचं काम जागेमुळं अडकून गेलं. नंतर ज्या कंपनीनं काम घेतलं होतं ती सरकारी कंपनी होती ILFS. ती कंपनी दिवाळखोरीत निघाली, त्यांना 78,000 कोटी रुपयाचा लॉस झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. परिणामी ह्या रस्त्याचं काम बंद पडलं. मी आणि नितीन गडकरी आम्ही दोघांनी त्या कंपनीकडनं NOC घेऊन, कारण त्याच्यावर ॲग्रीमेंट केलेलं आहे, दुसरं कोणाला काम करू शकत नव्हतं म्हणून त्यांच्याकडनं NOC घेतली. मी स्वतः पुढाकार घेतला, NOC घेतली आणि दुसऱ्या कंपनीला काम देण्यासाठी टेंडर काढलं. त्या एका प्रश्नाला लोकसभेमध्ये उत्तर देताना नितीन गडकरींनी सांगितलं की राजगुरुनगर, मंचर, कळंब, पेठ, नारायणगाव, आळेफाटा हे बायपासच्या कामासाठी पाठपुरावा आढळराव यांचा आहे. रस्ताही यांच्या मेहनतीमुळे झालेला आहे. आता बायपासच्या कामाचं टेंडर निघालं आहे आणि लवकरच काम चालू आहे. हे 2018ला नितीनजी गडकरी यांचं लोकसभेमधलं भाषण आहे. प्रश्नाला उत्तर देताना ते काय खोटं बोलू शकत नाही का, ते पॉलिटिकल आन्सर होऊ शकत नाही. आता याचा धडधडीत पुरावा आहे की हे बायपासेस माझ्यामुळं मंजूर झालेत, माझ्यामुळं टेंडर निघालं. दुर्दैवानं काम पूर्ण व्हायला आणि मी पराभव व्हायला एकच वेळ. आणि त्यामुळं यांनी क्लेम करायला सुरुवात केली की 15 वर्ष झालं नाही, मी आता केलं. प्रोसेस बघा कशी असते. 2008पासून मी मागं लागलो आहे आणि ते काम पूर्ण व्हायला आता कुठं 2020 झालं. यांना वाटलं मी केलं. म्हणजे नाटकामध्ये जसं असतं ना, एखादा सीन दाखवायचा तर क्षणामध्ये झालं की उभं राहतो तसं त्यांना वाटलं की आता माझ्या प्रयत्नामुळे मी निवडून आलो आणि काम चालू झालं. असं नसतं. वास्तव आणि ड्रामा याच्यामध्ये फरक आहे. त्या कामाला काम पूर्ण झालं नाही. त्यांनी आता जोराजोरामध्ये भाषणं करायला सुरुवात केली आता निवडणुकीच्या काळात की आता मी ही कामं त्यांनी पुरावे दाखवावे आणि ही कामं तारखा दाखवाव्यात, कधी कामं पूर्ण झालीत, याला सगळे पुरावे मी दिले. त्याच्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा आवाज राहिला चाकणचा प्रश्न. चाकणच्या ट्रॅफिक तो पुढचा टप्पा आहे. म्हणजे खेडपासून नाशिक फाट्यापर्यंतच्या ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी मी एक टेंडर काढलं होतं नॅशनल हायवेच्या पाठीमागं लागून. चाकणला फ्लायओव्हर, मोठा फ्लायओव्हर चाकणला असेल, कुरुळीला असेल, मोशीला असेल, बोसरी, त्याच्यासाठी त्यावेळेला 2017ला 1200 कोटी रुपयाचं टेंडर सरकारच्या पाठीमागं लागून मी काढलं. का म्हटलं चाकणचे ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल. ही गोष्ट आहे 2017ला. दुर्दैवानं पुणे नाशिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांना आक्षेप घेतला की ही जागेची अलाइनमेंट आम्हाला मंजूर नाही, ही जागा आमच्या ताब्यात नाही, त्यामुळे टेंडर कॅन्सल करा. त्यांनी तसं जर सांगितलं नसतं तर एव्हानं चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न सुटला असता. पण अजूनही तो सुटलेला नाही आहे. मला सांगा, त्या प्रश्नावर हा माणूस निवडून आला, डुंकूने बघितलं नाही चाकणच्या ट्रॅफिककडं. आता तेच काम मला करावं लागणार आहे. लोकांना नुसती खोटी आश्वासनं, मी हे मंजूर केलं आहे, त्याचं टेंडरला आहे, त्याचं प्रगतीवर आहे, असं नाही चालत. आणि म्हणून काही केलं नाही. हे काम आता माझं स्वप्न आहे की हे मला काम पूर्ण करायचं आहे. चाकणची ट्रॅफिक असेल, पुणे नाशिक रेल्वेचं काम असेल, ही सगळी कामं पूर्ण करण्यासाठी आज हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहे. 15 वर्षामध्ये काय काय केलं ह्या अख्ख्या जनतेला माहिती आहे, मायबाप जनतेला माहिती आहे. थोडा एक कौतुकाचा विषय आहे, तो राज्याला माहिती आहे किंवा राज्यभर त्याची चर्चा होत असते. आढळराव पाटील म्हटलं की त्यांचा जनता दरबार, त्यांचा जनसंपर्क, याची प्रचंड चर्चा असते. हे जनसंपर्क लोकसभा मतदारसंघ म्हणजे हा काय नगरसेवकाचा वॉर्ड किंवा नगरसेवकाचा प्रभाग नाही आहे. 6 तालुके आहेत, 6 विधानसभा, एवढा विस्तीर्ण भूभाग असतो, परिसर असतो. हे सगळं मेंटेन कसं करतात? खरं म्हणजे मुळात मी
लोकसभेमध्ये निवडून आलो पहिल्यांदा. शिवाय आता मला ह्याच्यात एक ॲड करायचं आहे, तुम्ही उद्योजक देखील आहात म्हणून हे कसं जमतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा 2004 साली निवडणुकीला उभं राहिलो, निवडून आलो. ज्या वेळेला उभं राहिलो त्यावेळेला ही लोकसभेची निवडणूक 2004ची खेड लोकसभेची, हा मी ॲज अ प्रोफेशनल हा एक प्रोजेक्ट म्हणून घेतली होती. हा प्रोजेक्ट मला यशस्वीपणे लॉन्च करायचा आणि सक्सेसफुली इन्स्टॉल करायचं. माझी निवडणूक ही मी प्रोफेशनली घेतली आणि प्रोफेशनली याच्यावर विचार करत असताना मला मतदारसंघामध्ये काय करायचं आहे, मला जनतेशी कसं वागायचं आहे. मला आठवतं आहे पहिल्यांदा मी लोकसभेच्या मंदिरामध्ये प्रवेश केला, पायऱ्यांचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये आतमध्ये गेलो लोकसभेमध्ये. त्यावेळेला समोर दिग्गज चेहरे पाहिले, अगदी सोमनाथ चॅटर्जी, शरद पवार, इंद्रजित गुप्ता वगैरे ही सगळी जाणकार. त्यांनी आयुष्य त्यांचं राजकारणामध्ये गेलो. त्यावेळेला मला दडपण आलं की यांच्यासमोर मी काय बोलणार. आयुष्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूकसुद्धा लढलो नव्हतो, पण ही सर्वोच्च निवडणूक लढून जिंकून आला आहे. मग त्यावेळेला मी बसून ठरवलं की मला लोकांशी संपर्क, लोकांनी मला अपेक्षा निवडून दिलं. हो, लोक मतं का देतात की हा माणूस, याला मतदान दिल्यावर हा माझ्यासाठी, आमच्यासाठी काहीतरी करेल, कम्युनिटीसाठी करेल, गावासाठी काहीतरी करेल. मग ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. मी माझ्या घरी बसून लोक येणार, मागणी करणार हे नाही. मी ठरवलं मी एक दिवस जनता दरबार घेईल, बाकीचे 4 दिवस लोकांकडे जाईल. त्यांच्या पाहणी, त्यांची जी मागणी आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. कुणाला रस्ता पाहिजे, कुणाला संरक्षण भिंत पाहिजे, कुणाला शाळेची इमारत पाहिजे. मी तिथं जाऊन पाहतो की किती नेसेसिटी आहे, खरोखर आहे का. आणि मग बऱ्याचशा वेळेला त्यांनी 10 लाख मागितले तर मी 20 लाख टाकले, कारण तिथं गरज होती. ह्याच्यातून जनसंपर्क होतो, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं. कोणाच्या घरी मयत झालं आहे, मोठं आहे, दुःख झालं आहे, मी योगायोगाने त्या भागात आहे, तिथं जाऊन सांत्वन करणं. एखादा मुलगा काहीतरी चांगल्या परीक्षेत पास झाला, त्याच्या घरी जाऊन कौतुक करणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा संपर्क आहे. एवढं नंतर झालं की मी माझ्या मतदारसंघामध्ये जिथं 15 घरांची वस्ती आहे अशी एकही वस्ती सोडली नाही. जवळजवळ मतदारसंघातला इंच मी कोपरा फिरलेलो आहे. अगदी 2 किलोमीटर डोंगरावर चढून लोक राहतात तिथं आणि पाणी आणायला खाली ओढ्यात येतात. 2 किलोमीटर डोंगर उतरून अशा वस्तींवर तिथं जाऊन बघितलं तर 12 घरांची वस्ती आहे. मी तिथं खेड लोकसभेमध्ये पाण्याची व्यवस्था केली. आता हा लोकसंपर्क माझ्या कामाला येतो. मध्यंतरी मला आठवतं एक 10-12 वर्षापूर्वी नाणेघाटाच्या तिथे एक गाव होतं वरचं टेकडावर. संध्याकाळची वेळ 6-7ची वेळ होती. मी माझ्या गाडीनं गेलो. लहान मुलं, जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुलं, एकच वादा शिवाजीदादा, एकच वादा शिवाजीदादा, शिवाजीदादा आले, शिवाजीदादा आले करत लहान मुलं पळाले. माझं मन भारावून गेलं की बाबा कुठं नाणेघाट, कुठं मी. ह्या मुलांना कसं माझं नाव ओळखलं, कारण ही लोकसंपर्क, जनसंपर्काचाच तो फायदा होता आणि हेच माझं हत्यार आहे. अहो, लोकांना भेटा, त्यांना बरं वाटतं की आपला खासदार आपल्या घरी आला, अभिमान वाटतो, मलाही आनंद वाटतो. तुमच्या या सगळ्या जे जनसंपर्क आहे, जनता दरबार आहे, याच्यातून एक म्हणजे एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली की तुम्ही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना तुमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही MIDCs आहेत, उद्योग आहेत, त्या ठिकाणी नोकरी मिळावी, रोजगार मिळावा म्हणून देखील तुम्ही प्राधान्यानं काम करता. त्यासाठी एक स्वतंत्र रोजगार विभाग पण सुरू केला आहे. त्याचं काम कसं चालतं आणि किती साधारण लोकांना त्याच्यातून रोजगार मिळाला आहे? खरं म्हणजे ह्या गोष्टी, याचं मूळ मी माझ्या ह्या कार्यालयामध्ये जनता दरबार घेत असतो प्रत्येक रविवारी. गेले 20 वर्ष जनता दरबार, 15 वर्ष खासदार असताना आणि 5 वर्ष खासदार नसताना. 20 आता तुम्ही 5 वर्ष नव्हता त्यावेळी हो, कंटिन्युअसली, उलट जास्त जोमानं. 20 वर्षामध्ये माझ्याकडं नोंद आहे 813 रविवारी जनता दरबार घेतलेत. 20 वर्षात 813 रविवारी न चुकता. मला वाटलं असतं तर मी फिरायला जाऊ शकलो असतो, गोवा, इकडं तिकडं, अमेरिका, लंडन, सिंगापूर. पण नाही, माझ्या दृष्टीने हीच माझी फॅमिली आहे, ही जनता, हीच माझी कुटुंब आहे. म्हणून नोकरी मागायला जी लोकं येतात माझ्याकडे, योगायोगानं मोठ्या कंपन्या आहेत, काही आहेत, छोटे उद्योग आहेत, माझे स्वतःचा उद्योग आहे.
मी अभिमानानं सांगू शकतो की माझ्या कंपनीमध्ये आज नाही म्हटलं तरी 250-300 काम करतात, त्यातले 200 लोक माझ्या मतदारसंघातली आहेत. तिथं माझी पतसंस्था आहेत. 200च्या आसपास लोकांना इथं रोजगार मिळाला. शाळेमध्ये जवळजवळ 300 लोकांना 300-400 लोकांना रोजगार मिळाला. हे हजाराच्या आसपास रोजगार मी माझ्या स्वतःच्याच संस्थांमधून माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून देतो आहे. शिवाय माझा मुलगा जो एंटरप्रेन्योर्स ऑर्गनायझेशन्स म्हणून तो उद्योगामध्ये असल्यामुळे त्याचं बरंचसं फ्रेंड सर्कल आहे. इथून एक बस जाते, अजून 2-3 बसेस जातात. चाकण MIDCमध्ये बऱ्याचशा मोठ्या उद्योगधंद्यामध्ये ह्या गावची ह्या परिसरातले लोक कामाला जातात. ह्यापूर्वी सगळ्या कंपन्यांमध्ये मी स्वतः एखादा गरजू इंजिनियर असेल किंवा मुलगी असेल मुलगा असेल त्या कंपन्यांना विनंती करून नाही म्हटलं तरी 20 वर्षात 1000-1200 तरुणांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. आज ती मुलं सेटल झाली. म्हणजे खूप चांगली कामं करून सुद्धा, आणि आता तुम्ही गेली 10-15 मिनटं जे सांगताय हे सगळं विकास कामाचाच उहापोह त्याच्यामध्ये झालेला आहे. एवढं होऊनही तुमच्या निष्ठेवरती शंका घेतली जाते, आणि हा या लोकसभा निवडणुकीचा खूप चर्चेत आलेला मुद्दा आहे. तर तुमची निष्ठा, तुमचं आम्ही आत्ता काढलेलं पत्रक किंवा तुमचा कार्य अहवाल बघितला, त्याच्यामध्ये जनता हीच ताकद अशी तुम्ही टॅगलाईन दिली आहे त्याला. आणि तुम्ही कायम तुमच्या 1-2 भाषणामध्ये पण मी ऐकलं की तुमची निष्ठा, तुम्ही सांगता की माझी निष्ठा ही जनतेशी आहे. पण पक्ष बदलणं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यावरती हल्ला विरोधकांकडून होतो. तर तुम्ही कसं पाहता याच्याकडे? खरं म्हणजे जे विरोधक माझ्यावर हल्ला करतात, मुळात त्यांना हे कसं सुचतं ते कळत नाही की ज्यांनी 5-5 पक्ष बदललेत, 5-5 ठिकाणी निष्ठा विकल्या, त्यांनी मला निष्ठेच्या गोष्टी शिकवणं हे खूप हास्यास्पद आहे. मी 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक राहिलो. 20 वर्षानंतर माझे मुख्य पक्षनेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी मला सांगितलं की आढळरावजी, ही जागा आता आपल्या वाट्याला येत नाही, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाते. मी खूप प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं, शिंदेसाहेब काही हरकत नाही, तुम्ही मला 1.5-2 वर्षात जी ताकद दिली विकास कामं करायची ते तसं कंटिन्यू करा, मला काही लढलंच पाहिजे असं काही नाही आहे. ते म्हणाले, नाही, तुमच्यासारख्या माणसानं लोकांची सेवा केली 5 वर्ष सेवा केल्यानंतर घरी बसणं, त्यापेक्षा तुम्ही प्रभात राहा, माझी तुम्हाला परवानगी आहे, तुम्ही धनुष्यबाणाच्या ऐवजी घड्याळचं चिन्ह इथं आलेलं आहे, त्या घड्याळाच्या चिन्हावर लढा. एवढंच काय, पण ज्या दिवशी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होता, त्या प्रवेशाच्या दिवशी माझे शिवसैनिक मूळ पक्षातले 50 गाड्या इथं घरून उभ्या होत्या. मला प्रवेश करायला द्यायचं होतं, तर मला ते निरोपानं भावनेनं मला तिथं सोडायला आले की चला तुम्हाला राष्ट्रवादीपर्यंत सोडायला येतो. ही भावना होती लोकांची. हे महायुतीतली एक ॲडजस्टमेंट म्हणजे सहमतीचा उमेदवार. खरं म्हणजे देवेंद्रजी यांनी पण मला सांगितलं की नाही, आता आपल्याला तुम्हाला लढावं लागतं आहे. अजितदादांनी मला मान्य केलं, मला त्यांनी निमंत्रित केलं, त्यांचे मी आभार मानतो की सगळ्यांनी स्वीकारलं, मला सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारलं. पण हे करत असताना निष्ठा नाही, माझी निष्ठा कोणाशी आहे? मी काय गद्दारी केली नाही किंवा पक्ष बदलला नाही किंवा यांच्यासारख्या कोलांड उड्या मारल्या नाही. मी फक्त आणि फक्त महायुती ही कशासाठी आहे? नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी ही महायुती महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. त्या महायुतीचं उमेदवार म्हणून मी उभा आहे. मी काय पक्ष सोडला नाही, मी काय गद्दारी केली नाही. एक युतीची ॲडजस्टमेंट, महायुतीची ॲडजस्टमेंट म्हणूनच आहे. आणि शेवटी निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी, मी सांगतो माझी निष्ठा आहे जनतेशी आहे. त्यांची निष्ठा त्यांच्या पदाशी असेल किंवा अन्य कशाशी असेल मला माहिती नाही, पण त्यांना अगोदर मनसेबरोबर होते, नंतर शिवसेनेत आले, शिवसेनेला दगाबाजी करून दगाफटका करून राष्ट्रवादीमध्ये गेले तिकिटासाठी, राष्ट्रवादीमधून तिथं लढले. तिथून ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना भाजपच्या पाठीमागं लागले की मला राज्यसभेवर घ्या, मला पद द्या, मला पक्षात घ्या. अनेक विनंत्या केल्या, चर्चा केल्या. शेवटी अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर 2 दिवस ते पूर्ण वेळ अजितदादा गटांबरोबर होते. जे 40 आमदार आले त्या 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेणं, ॲफिडेविट करणं आणि प्रत्येक आमदाराला मिठी मारत होते हे नाटककार की बरं झालं आपली महायुतीमध्ये आपल्याला सरकार आलं, सरकारची ताकद आहे,
सत्ता आली, सत्ता आता डोक्यावरून खांद्यावर आली, आपण आता मस्तपैकी म्हणजे एन्जॉय करू. आता एन्जॉय करू असं ह्या शब्दात ते म्हणाले. सत्तेचा आनंद उपभोगू. आणि तिसऱ्या दिवशी परत वेडूकुटी मारली आणि पवारसाहेबांच्या कॅम्पमध्ये जाऊन बसले. त्यांनी निष्ठेच्या काय गप्पा कराव्यात. हे होते शिवाजीराव आढळराव पाटील. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढत आहेत. महायुतीचे उमेदवार आहेत. ते गेल्या म्हणजे ते 3 टर्म खासदार होते आणि 3 टर्ममध्ये जी काही विकास कामं त्यांची झाली, काही ड्रीम प्रोजेक्ट जे अपुरे राहिले, ते पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये जायचे, लोकसभेत जायचे आणि त्यासाठी ते मतदारांकडं मतदान करण्याचा आणि मतदानरूपी आशीर्वाद ते त्यांच्याकडून मागतायत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि आपण आपला हा जागर लोकशाहीचा जो महाराष्ट्र दौरा आहे तो असंच पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये घेऊन जाणार आहे. तोपर्यंत आमच्या न्यूज चॅनलला आपण पाहत चला. सबस्क्राईब करा, फॉलो करा. रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, शिरूर लोकसभा मतदारसंघ.